आणि पांडुरंग कुठे आहे? विठ्ठल आमच्याकडे आहे. साहेब, प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने पक्षप्रवेश होत आहे, तुम्ही हे सांगितलंच नाही की विठ्ठलाला बडव्यांनी सोडलंय की बडवेच आता विठ्ठल घेऊन फिरतात. ते आता ज्यांनी बोलले ना, जे म्हणाले त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. आता त्यांनी सोडलंय की त्यांनी ते राहिलेत का बदलले? पण विठ्ठल आमच्याकडे आहे. नाही, खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होते, मुंबईचा अजेंडा काय आहे, विकासाचा अजेंडा काय आहे. खऱ्या अर्थाने विकासावर मला वाटतं मी ऐकलं की एकही शब्द या प्रेसमध्ये बोलला गेला नाही. आणि आम्ही तर विकासाचा अजेंडा घेऊन चाललाय. ते सत्तेचा अजेंडा त्यांच्याकडे आहे. फक्त सत्ता आणि सत्ता सत्ता मिळवण्यासाठी, खुर्ची टिकवण्यासाठी, खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, विचारधारा सोडली, त्या लोकांना या महाराष्ट्रातल्या जनतेने 3.5 वर्षामध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. हे मला जास्ती आणखी सांगण्याची विस्तृतपणे आवश्यकता नाही. कारण जे आम्हाला असली क्या है नकली क्या है सांगत होते, आता असली काय नकली काय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलं. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दाखवलं. आणि आम्ही विचारधारेला घेऊन पुढे चाललोय. आमचा अजेंडा विकास आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे. मुंबईच्या विकासावर इतके वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही शब्द उच्चारला, मुंबईसाठी काय केलं एकतरी काम सांगावं. आणि आम्ही सांगतो, मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, याचं कारण कोण? सगळ्या डेव्हलपमेंटचे प्रकल्प कुणी अडवले, त्यामध्ये कोण आहे? आणि हे सगळं करत असताना आमचा अजेंडा आहे मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर, फेकला गेलेला मुंबईकर, बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत, इकडे वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासाठी आम्ही क्लस्टर योजना, पुनर्विकास योजना, ओसी देण्याचा निर्णय घेतला. 20,000 बिल्डिंगला आम्ही पगडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. आम्ही फनेल झोनमधले रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला. पुनर्विकासाचा संपूर्णपणे जो मार्ग आहे हा मोकळा करण्याचं काम आम्ही केलं. कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि बाळासाहेब म्हणाले होते 40 लाख लोकांना मोफत घरं देणार. काय प्रयत्न केले इतके वर्ष? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला सुरुवात केली, चालना दिली. देवेंद्रजींनी आम्ही निर्णय घेतले आणि हे निर्णय लोकांच्या आणि मुंबईच्या हिताचे आहेत. अरे इतके वर्ष तुम्ही मुंबईकरांना खड्ड्यात घातलं, खड्ड्यातला प्रवास दिला, इतके लोक मृत्युमुखी पडले, इतका भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये. कॉन्क्रीटचे रस्ते आतापर्यंत का नाही केले? ते आम्ही त्याची सुरुवात केली मुख्यमंत्री झाल्यानंतर. पुढच्या वर्षा 6 महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. मुंबई प्रदूषित करण्याचं काम कोणी केलं? मुंबई हे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करू शकले नाही इतक्या वर्षामध्ये. ते 7 STP आम्ही करतोय. मेट्रोची कामं तुम्ही थांबवली, कारशेडची कामं तुम्ही थांबवली, आरोग्याच्या सुविधा तुम्ही थांबवल्या. आणि कोविडमध्ये काय काय केलं ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कोविडमध्ये देखील काय एकच काम केलं, फक्त कोविडमध्ये बोलू, मी नंतर बोलेन पाहिजे जेव्हा. आणि आम्ही एक मिनिट पहिली सांगतो तुम्हाला, मी बोलत नाही, फक्त करून दाखवलंय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावलाय. काम चालू झालेलं आहे. 17 URP तयार केलेत मुंबईमध्ये क्लस्टर. आणि लाखो लोकांना 35 लाख लोक या संपूर्णपणे टप्प्याटप्प्याने या सर्व हक्काची घरं त्यांना आम्ही देणार आहोत. काय त्यांच्याकडे अजेंडा? बोलले एकतरी शब्द विकासावर?